गाइस, ट्रैकर इज देयर फॉर रीजन, और डेडलाइंस जो है वो ऊपर से आ रही है, मेरे घर से नहीं आ रही है. सो आई एम सेइंग if this should be done, then this has to be done. Okay, I hope I'm clear now. Okay, yeah, see you. और दिमाग खोल के काम करो. Have a good one. Bye. हाँ, कितना हुआ इसका? इसका हुआ है। और ये क्या है? मल्टीग्रेन बोला था, आप ब्राउन ब्रेड लेके आ रहे हो. कैसे काम करते हो? ये नहीं चलेगा, ये लेके जाओ. काय आजी कैसे आहे? हाँ बरी आहे रे बाबा. बरेच दिवस दिसले ना खाली. ठीक है, मैं ऑनलाइन पे कर दूंगी. सॅम, दाखव. बस. वाव, ग्रेट सॅम. 85%. नॉट बॅड ॲट ऑल. डॅडचे एफर्ट्स कामाला आले म्हणायचं का विवेक? मग टॉपरची मुलगी आहे, टॉप करणारच ना. ऍब्सोल्युटली. मम्मा तू बोलली होती 80% पेक्षा जास्त मार्क्स मिळाले की तू टायगर सफारीला नेणार, पण माझे तर 85 मिळाले. नक्की? हाऊ कुड आय एव्हर फॉरगेट माय बेबी? आपण नक्की जाणार. विवेक, यावेळेस प्लीज. ये हो हो हो, आधी डेट्स बघावं लागते. डेट्स हे बघ, 1 मे म्हणजे सुट्टीचा दिवस, आणि नेमका फ्रायडे आलाय म्हणजे लॉंग विकेंड. सो जिम कॉर्बेट इज ऑन. ये आजी तुझे समृद्धी, अभिनंदन हो, पण मराठीत इतके कमी मार्क का ग? आई, आजकाल इंग्लिश सगळ्यात महत्वाचा विषय आहे. मराठी तसा पण ऑप्शनल आहे. हो हो, तुम्हाला सगळं ऑप्शनलच आहे. ओ प्लीज, तुम्ही आता यावरून चालू नका हो प्लीज. होय ग बाई, काही नाही बोलत हो. आई, तुम्ही कायम हे असं निगेटिव्ह नका बोलत जाऊ सॅम समोर. समृद्धी नाव आहे तिचं. सॅम, समृद्धी आज जा बॅग भरायला घे. फ्रायडेला निघायचं आहे ना आपल्याला. मम्मा तुम्हाला फ्रायडेला कसली सुट्टी आहे? असते एक सुट्टी, तुला नाही समजणार. तू जा. बाळा बस इथे, मी तुला एक गोष्ट सांगते. हा, आजी मस्त एका बॅटलची सांग. बॅटल म्हणजे लढाई ना, तसंच काहीच समज. हा, एक ना राज्य असतं, तिथल्या राज्यातील लोक त्यांच्या काही मागण्या असतात, त्यासाठी आपल्या राजाकडे जातात. बाहेरच्या राज्यातले राजे आणि प्रजा राज्यात घुसखोरी करत असतात. त्यांची तक्रार घेऊन त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ते लोक आपल्या राजाकडे मागणी करायला गेले असतात. सर्व जनता राजाच्या महालाबाहेर जमते. जनतेमध्ये उत्साह असतो. सर्वजण आपल्या मागण्यांच्या घोषणा देत असतात. पण हळूहळू काहीसा तणाव वाढत जातो. अचानक परिस्थिती चिघळते. राजाचे सैनिक येतात आणि आपल्या ताकदीने जनतेला तिथून पळवून लावायला लागतात. आणि मग शेवटी राजाचे सैनिक जनतेवर आक्रमण करतात. एकीकडे निशस्त्र जनता, जिच्याकडे फक्त आपल्या मागण्या होत्या, आणि एकीकडे राजाचे बंदूकधारी सैन्य. बेछूट गोळीबार सुरू होतो. अनेक लोक आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागतात, पण शेवटी काही लोक त्या गोळीबारात आपला जीव गमावतात. फक्त
फक्त एका मागणीसाठी 105 निरपराध निशस्त्र लोकांचा जीव जातो. आणि आज तीच गोष्ट आपल्याला ऑप्शनल वाटते. माझ्या डोळ्यासमोर माझे भाऊ, माझे शेजारी पाजारी, माझे आप्त स्वकीय धारातीर्थी पडले. कशासाठी? आपल्या भाषेसाठी, आपल्या स्वतंत्र राज्यासाठी आणि आपल्या ओळखीसाठी. आजी तू पण होतीस त्या? बाळा, मी त्यावेळेला फक्त तुझ्या एवढीच होते ग. मग तू तर एकदम ब्रेव फायटर होतीस माझ्या एवढी असताना. अजूनही मी फाईट करतेय. आपली मराठी भाषा जिवंत राहावी म्हणून अजूनही मी फाईटच करतेय. सॉरी आजी, मी पुढच्या एक्झामला मराठीचा चांगला स्टडी करीन. तू घेशील ना? हो रे माझ्या बाळा, घे. हा चल. विवेक, जिम कॉर्बेटला सध्या ऊन जास्त असेल नाही का? आपण एक काम करूया, रायगडचा प्लॅन करूया. हो, मी पण हाच विचार करत होतो. 1 मे आणि रायगड बेस्ट आहे. हो, एकदा बघ ना,